नमस्कार. लाईफ विथ मीरा अँड पार्थ या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओची सुरुवात आहे ना, तर मी काल 15 ऑगस्ट होतं तर त्यासाठी स्पेशल जिलेबी बनवली होती. तर त्याने केली आहे आणि आजचं माझं दिवसभर किचनमध्ये काय काय रुटीन होतं तर ते शेअर केलं आहे. तर सकाळी उठल्यावर तर पहिल्यांदा सगळं आवरून घेतलं ना, की पहिल्यांदा गरमागरम जिलेबी बनवून घेतल्या होत्या. कारण त्याचं पीठ जे आहे ना, तर ते मी आदल्या दिवशी रात्रीचंच भिजवलं होतं. तर छान अशा गरमागरम जिलेब्या केल्या होत्या. अतिशय टेस्टी अशा जिलेबी तयार झाल्या होत्या. तर बघू शकता तुम्ही. आणि आजचं जेवणाचं मेनू तर एकदम सिंपल बनवलं होतं. सिंपल पण टेस्टी. सगळेजण घरी असले ना कीच असा मेनू होतो. नाहीतर टिफिन रेसिपीज म्हणलं ना की ते नेहमी चपाती भाजी वगैरे असंच काही ना काहीतरी होतं. पण आज सगळ्यांना सुट्टी होती, त्यामुळे मला असं काहीतरी नवीन नवीन वेगवेगळे मेनू पण केले होते. आणि मी आज थालीपीठची भाजणी पण बनवली होती. त्याची काही डिटेल रेसिपी नाही दाखवली मी, पण अगदी सिंपल अशी थालीपीठची भाजणी पण केली होती. कारण आता श्रावण चालू आहे आणि श्रावणामध्ये दर शनिवारी नैवेद्यासाठी थालीपीठ बनवलं जातं वेगवेगळे. तर मी त्याच्या नेहमी रेसिपी करते प्रत्येक सॅटर्डेला. तर त्याच्यामुळे मग मी त्याची भाजणी जी आहे ना ते अगदी सुरुवातीलाच करून ठेवते. तर थोडंसं लेट झालं होतं, आधीच करायची होती, पण मुलांची एक्झाम वगैरे पण आता असल्यामुळे मग त्यांची प्रिपरेशन वगैरे त्याच्यामध्ये ते राहून गेलं. मग कालचा दिवस सगळेच घरी होते, मग कुठे जायचंही नव्हतं मुलांना स्कूलमध्ये सोडायला वगैरे. त्याच्यामुळे मग पूर्ण दिवस माझा किचनमध्येच गेला होता असाच. त्यामुळेच मी ज्या ज्या काही रेसिपीज केल्या होत्या, जेवणामध्ये काही मेनू बनवले होते, त्याचा डिटेल व्हिडिओ शेअर केला होता आज. तर बघू शकता इतक्या छान रसरशीत जिलेब्या तयार आहेत, गरमागरम आणि टेस्टी पण. तर आज बाहेरून आणायचं असं चाललं होतं सगळ्यांचं, पण म्हटलं नाही आज बनवायच्याच आहेत. कारण बऱ्यापैकी वेळेला 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारी असेल ना तर मी जिलेबी ही घरीच बनवते. आणि आमचं नाश्ता पण आज जिलेबीचाच होता. ते झाल्यानंतर मग मला घेवड्याची आमटी बनवायची होती, डाळीची, काळ्या घेवड्याची. तर आमच्या साताऱ्याची अगदी फेमस अशी ही रेसिपी आहे. तर मी डाळ स्वच्छ धुवून घेतली, पाणी ॲड केलं, मीठ टाकलं आणि डाळ आता शिजण्यासाठी ठेवली. साधारणतः कुकरचं शिट्टी व्हायला आलं ना की एकदम बारीक गॅसवर 2-3 शिट्ट्या एकदम करायच्या, म्हणजे डाळ अगदी छान शिजली जाते. आणि जितकी चांगली शिजेल ना तितकी त्याला टेस्ट पण छान येते. डाळ तर शिजून झाली. त्याच्यानंतर एका कढईमध्ये तेल घेतले. तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग टाकले. जिरं मोहरी चांगली फुलली की त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर अशी तेलामध्ये टाकली ना तर आमटीला चव अतिशय छान येते. त्याचं फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो, टेस्ट खूप छान येते. आणि त्याच्यानंतर लसूण खोबरं होतं माझ्याकडे. तर कधी कधी लसूण खोबरं तर कधी कधी लसूण चिरून टाकलं ना तरी पण ही भाजी अतिशय टेस्टी होते. पण नेहमी भाजी करताना कोथिंबीर तेलामध्ये टाकायची, म्हणजे त्याची चव छान येते. आणि हा जो आमचा सातारा साईडचा कांदा लसूण मसाला आहे तर तो ॲड केलाय. तो पण चांगला परतून घेतलाय. त्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा तो. त्यानंतर थोडीशी हळद आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचंय. मीठ वगैरे टाकायची आवश्यकता शक्यतो नाहीये, कारण मीठ मी ऑलरेडी शिजतानाच भरपूर टाकलं होतं. आणि माझ्याकडून तेलामध्ये कढीपत्त्याची पानं पण टाकायची राहिली होती, मग मी ती नंतर ॲड केली. असंही त्याचा फ्लेवर छान येतो, पण तेलामध्ये आणखीन छान. त्याच्यानंतर डाळ आहे, बघू शकता मी हटून घेतली डाळ आणि अगदी छान अशी शिजली आहे. आणि आता पाणी जितकं मला भाजी बनवायची तितकं मी पाणी त्याच्यामध्ये ॲड केलंय. आणि आता हे चांगलं मिक्स करून आमटीला चांगली उकळी येऊ द्यायची. जितकी आमटी चांगली उकळेल ना मसाल्यामध्ये तितकी त्याची चव आणखीन छान येते. तर आमटीला उकळी आली की त्याच्यानंतर मी भाकरी बनवणार आहे. तर याचा आधीचा व्हिडिओ आहे, तर त्याच्यामध्ये मला मावशीने मी सांगितलं होतं की मला मावशीने एक मल्टीग्रेन भाकरीचं पीठ दिलंय तिने बनवलेलं, तर त्याचीच भाकरी मी या व्हिडिओमध्ये आज शेअर करणार आहे. इतकं सुंदर पीठ होतं ते. आणि त्याच्यामध्ये ज्वारी, बाजरी, तांदूळ आणि नाचणी या एक 3 ते 4च प्रकारचं धान्य आहे तर त्याच्यामध्ये होतं. तर अगदी सिंपल, पण भाकरी इतकी छान आणि जितकी आपण थापेल ना तितकी पातळ अशी भाकरी याची लाटली जाते. अजिबात भाकरी जी आहे ना त्याला तुटत वगैरे नाहीये. खूप छान अशी भाकरी होते आणि हेल्दी पण आहे. वेट लॉससाठी पण अतिशय चांगला ऑप्शन आहे, कारण ह्याच्यामध्ये सगळे धान्य, सगळ्या प्रकारचे धान्य आहेत आणि पातळही भरपूर होते. तर बघू शकता तुम्ही. तर खूप छान आणि टेस्टी ही भाजी आणि भाकरीची टेस्ट होती.
आणि ही भाकरी जी आहे ना, ती मी पहिल्यांदाच केली आहे. पण माझ्याकडे सगळ्यांना आवडली. मग मी तिच्याकडून प्रमाण पण घेतलं प्रत्येक वस्तूचं. कारण मला लगेचच रिक्वायरमेंट होती, की आपल्याला पण हे असं पीठ बनवायचं आहे. त्याच्यामुळे मग मी त्याची रेसिपी पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल. त्याचं डिटेल व्हिडिओ आहे, तर ते पण प्रमाण वगैरे ते सगळं शेअर करेल. आणि हे जे पीठ करण्यासाठी जेव्हा देतो ना धान्य, तर ते आपल्याला बिलकुलही भाजायचे वगैरे, असं भाजणी वगैरे करायची गरज नाही. असं सिंपल प्रमाण सगळ्याचं एकत्र घेऊन डायरेक्टली गिरणीमधून दळून आणलं ना, तरी पण होऊन जातं. बघू शकता अतिशय पातळ अशी भाकरी झाली आहे आणि तुटत तर बिलकुल नाहीये आणि अशी छान टम्म फुगली आहे. चवीला जितकी छान आहे ना, तितकीच बनवायलाही सोपी आहे. याच्यामध्ये भाकरीचं पीठ मळताना सुद्धा गरम पाणी वगैरे वापरायची गरज नाही. अगदी नॉर्मल रूम टेम्परेचरचं जे पाणी असतं ते वापरलं तरी पण चालतं. तर याच पद्धतीने मी भाकरी पण बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याच तव्यामध्ये मी तोंडी लावणीसाठी एक मिरचीचा प्रकार बनवला होता. तर तेल गरम केलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग टाकलं, कढीपत्ता बारीक चिरून टाकला, लसूण पण बारीक चिरलेला आहे आणि थोडासा लसूण रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचा आणि त्याच्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची आहे चिरलेली. तर ही कमी तिखट असलेली मिरची आहे, म्हणजे अगदी लहान मुलं पण ही भाजी खाऊ शकतात. त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं आणि अगदी 1-2 चमचे इतकं दही घेतलं होतं मी फेटून. तर माझ्याकडून एक चूक झाली होती करताना. माझ्याकडून गॅस बंद करायचं राहिलं होतं. पण शक्यतो दही घातलं ना, की आपण गॅस बंद करायचा आणि मग दही ॲड करायचं, मिक्स करायचं आणि मग नंतर ते थोडंसं गॅस चालू करून परतून घ्यायचं. त्यामुळे थोडीशी दही आहे ना, तर ते वेगळं झालं होतं. पण तरीही त्याची टेस्ट खूप छान आली होती. तर मी सर्व्ह करते. दिसताना ताट इतकं छान दिसत होतं, तितकंच सगळ्या रेसिपीज चवीला खूप छान लागत होत्या. आणि गरमागरम भाकरी, घेवड्याची आमटी, भात आणि इंद्रायणीचं भात असेल ना, तर आमटी आणि भात अतिशय अप्रतिम असं कॉम्बिनेशन आहे. अगदी सगळ्यांनाच आवडतं. त्यानंतर देशाची भाजी ही मी ऑलरेडी बनवून ठेवली होती. त्याच्यामुळे त्याची काही रेसिपी करणं झालं नव्हतं मला. आणि या सगळ्या गोष्टी मी नंतर दुपारी बनवल्या. त्याच्यामुळे त्याची रेसिपी राहिली होती, कारण मला सकाळी जिलेबीची पण रेसिपी बनवायची होती. तर बघू शकता सिंपल साधा गावरान असा मेनू आहे, पण अगदी आवडीचा. आणि त्याच्यानंतर मी थालीपीठची भाजणी, इतकं छान दिसतं हे सगळे वेगवेगळे भाजणी आणि त्याचा खमंग वास असा घरभर सुटलेला आहे. याची डिटेल रेसिपी तर काही मी शेअर केली नाहीये, तर व्हिडिओ पण खूप मोठा झाला असता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईफ विथ मीरा अँड पार्थ हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मला सर्वात आधी मिळतील. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक यू सो मच. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय.